नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। काजी कळमस येथील श्री बसवेश्वर प्रशालेचे सेवानिवृत्त शिक्षक अण्णाप्पा सोनकांबळे यांचा वागदरी येथे सत्कार। वागदरी येथे अण्णाप्पा सीताराम सोनकांबळे हे हत्ती कळमस येथील श्री बसवेश्वर प्रशालेमध्ये 25 वर्षे शिक्षक म्हणून काम करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्कलकोट श्री शरण मठाचे अध्यक्ष माणिक निलगार होते। या कार्यक्रमास माजी सरपंच रविकिरण वर्नाळे, बापूराव चव्हाण, माजी मुख्याध्यापक दिनकर जावळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष लक्ष्मण सलगरे, साहेबू गायकवाड, कल्लप्पा बिराजदार आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सेवानिवृत्त शिक्षक अण्णाप्पा सोनकांबळे यांचा फेटा बांधून शाल, पुष्पहार, श्रीफळ देऊन गावकऱ्यांकडून सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशरणाप्पा सुरवसे यांनी केले। या कार्यक्रमास उमेश पोमाजी, अशोक पोमाजी, शिवशरणाप्पा सुरवसे, शिवानंद बाबा, संगप्पा कलशेट्टी, चंद्रकांत यामाजी, चितली गुरुजी, नंजुडे गुरुजी, भुरीकवटा येथील शहाबुद्दीन शेख, नजीर मुल्ला, संजय सुरवसे, सोमनाथ धडे, मृगेंद्र मुंदिनकेरी, बाबासाहेब बनसोडे, दत्ता दुधगी, महादेव सोनकवडे, मेजर पंडित मुळजे, मल्लीनाथ बिराजदार, स्वामीनाथ मडपती, श्याम पाटील, राजू पाटील, दत्ता पाटील, रतनचंद बनसोडे, दिनकर नीळ, सुमन पाटील, महादेव चव्हाण, नाना शिंदे, दादा पाटील, शिवम सोनकांबळे आदींसह ग्रामस्थ व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत बटगेरी यांनी केले, तर आभार मारुती शिंदे यांनी मानले। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। जातोय की परमेश्वराची लीला। मी माझा सत्कार करून घ्यावा म्हणून कोणी ठरवून केलेला नाही, हा योगायोग म्हणावा आणि तुम्ही सगळ्यांनी म्हणून माझा इथं सत्कार करावं हे माझं भाग्य। माझ्या आईवडिलांचं कष्ट, प्रामाणिकपणाचं कष्ट किंवा माझ्या प्रामाणिकपणाचं कष्ट समजतं। आज खूप मोठा आनंद झालेला आहे। काय याच्यापेक्षा खूप मोठा कार्यक्रम माझ्या शाळेमध्ये झाला, पण पाहायला तिथं आमचे लोकच नाही। शिक्षकांना सुभाषयांच्या पूर्ण जेव्हा राज्य अधिकार मिळत होते, सन्माननीय श्री सर काजीच्या शाळेमध्ये जेव्हा हा वटवृक्ष फुलत होता त्यावेळेला तो फुलवण्याचं काम सन्माननीय सरांनी केलेलं आहे। त्या ठिकाणी सुभाष सरांनी देखील त्यांना भक्कम आधार देण्याचं काम केलेलं आहे। माझं या ठिकाणी सांगण्याचा उद्देश आपल्याला एवढंच आहे की आपण ज्ञानदानाच्या छत्रातील सर्वजण मंडळी आहात। माझ्या पूर्ण एखादा शब्द जर अतिशयोक्तीकडे जात असेल तर मला क्षमा करा। मी नुकताच शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष झाल्यानंतर मी आजूबाजूच्या सर्व आसपासच्या परिसरातील शाळेतील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। माझं एवढंच म्हणणं आहे की या ठिकाणी श्रीमंताची मुलं, धनराजांची मुलं ही मोठमोठ्या शाळेमध्ये ज्ञानदानासाठी जात आहेत। आजच्या घडीला मोठमोठ्या इंग्लिश मीडियममध्ये जात आहेत, पण गरिबांची मुलंही, आपल्या अवतीभोवतीच्या गरिबांची मुलंही या शिक्षणापासून वंचित आहेत। त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंडाची भावना निर्माण होत आहे की आज मी थोडं जास्त बोलतोय, मला माफ करा, न्यूनगंडाची भावना निर्माण होत आहे की आपल्या अवतीभोवतीची मुलं एवढे श्रीमंत आहेत, त्यांच्याजवळ पैसा आहे, यामुळे मुलं दुसऱ्या शाळेमध्ये जात आहेत, इंग्लिश मीडियममध्ये शिकत आहेत आणि आपल्या मराठी शाळेमध्ये गोरगरिबांची मुलं येत आहेत। त्यांना घडवण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय का, हा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे। शिक्षक मंडळीला या ठिकाणी हा थोडी विनंती करत आहे की त्या ठिकाणी इंग्लिश मीडियममध्ये सेवा सुविधा असतील, पण आपण बीएड सारख्या परीक्षा देऊन पास होणे, ज्ञानदानाच्या क्षेत्रामध्ये आलेले सर्वोच्च परीक्षा देऊन पास झालेले आहात। तुमच्या हातून जेवढं होईल आपल्या क्षमतेपेक्षा जास्त आपण विद्यार्थी घडवण्याचं काम आपल्या हातून झालं पाहिजे, ही माझी मी या ठिकाणी तळमळीनं सांगत आहे। आज या ठिकाणी जर जिल्हा परिषद शाळेची असू दे, आपल्या हायस्कूल शाळेची परिस्थिती असू दे, खूपच बेताची आहे। ही बेताची परिस्थिती 10-15 वर्षापलीकडे जर अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।